फुले जर महात्मा फुले सोबत उभे राहिल्या नसत्या तर महात्मा फुलेंचं काम उभं राहू शकलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम जगात सर्वोत्तम आहे, आभाळ एवढं काम आहे. पण जर आमची रमाई बाबासाहेबांसोबत सावलीसारखी उभी राहिली नसती तर बाबासाहेबांचं काम जगापर्यंत पोहोचू शकलं नसतं. त्यामुळे आई महत्वाची आहे, स्त्री महत्वाची आहे. तुमच्यामुळे बदल आहे सगळे. आम्हाला आमच्या पोरांना शिकवायला लागेल. ते काम आईचं आहे, ते काम बापाचं आहे. जर पोरं, मला एक सांगा, आपण शेतकऱ्याची लेकरं आहे. गहू पेरल्यावर ज्वारी येते का? ज्वारी पेरल्यावर भुईमूग येईल, भुईमूग पेरल्यावर कांदे येणार आहे? येऊ शकत नाही. जे पेरलं ते उगवाय. गहू पेरला तर गहूच उगवणार आहे, बाजरी पेरली तर बाजरी उगवणार आहे. बरोबर आहे? कसं चांगलं पेरलं तर चांगलं उगवून येईल, वाईट पेरलं तर वाईट उगवून येईल. शेतात जसं जे पेरल्यावर उगवून येतं तसंच आमच्या पोराच्या डोक्यात आम्ही जे पेरणार आहे हेच उगवून येणार आहे. आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो? आम्ही आमच्या पोरांना काय देतो? महात्मा फुले घडले कोणामुळे? महात्मा फुलेंच्या वडिलांचं स्वप्न आहे की हे आपल्याला करून दाखवायचं आहे. शिवाजी महाराज उभे राहिले का? शहाजी महाराज सांगतायत, शिवाजी महाराजांचे वडील अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला शिवबा तुम्हाला राज्य उभं करायचं आहे, तुम्हाला राजा व्हायचं आहे. कोण सांगताय? आई सांगतेय, वडील सांगते ना. शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार आपल्या मुलाला सांगतायत की भीमा, समाजाची परिस्थिती वाईट आहे, त्या समाजाची अवस्था बघ, त्या समाजाला वरती न्यायचं काम भीमा तुला करायचं आहे. वडिलांच्या शब्दाला प्रमाण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय. आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो? आम्ही आमच्या मुलाला काय शिकवतो? आज मी तुमच्यापर्यंत बोलतोय, मी पण गरीब कुटुंबामधला आहे, साध्या कुटुंबामधला आहे. फरक एवढाच आहे, इथपर्यंत आलो ना माझ्या आईने वाचायला शिकवलं, आईने हातामध्ये पुस्तक दिलं म्हणून इथपर्यंत येत आलं. आपल्या पोरांनी वरती आलं पाहिजे. ते ज्या आईला ज्या बापाला वाटतं ना हातामध्ये पुस्तकं द्या ना पोरांच्या, वाचायला शिकवा ना. तुम्ही जे पोरांना घडवणार आहेत ना तशी आमची पोरं घडणार आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे समजेल. काय झालं, एक साहेब होते, घरामध्ये असते तर बायकोला म्हणायचे, ए नालायक पाणी घेऊन ये, नालायक जेवायला वा, ए नालायक स्वयंपाक झाला का? ऑफिस मध्ये गेले का शिपायाला म्हणायचे, ए नालायका ती फाईल जरा इकडे आण, ए नालायका ते टेबल इकडे सरकव. मित्रांमध्ये गेले का मित्रांना म्हणायचे, नालायक सर गाडी काढ जरा फिरून. नालायक शब्द एकदम आवडीचा, कुणी पण भेटलं का नालायक म्हणायचं. मग त्यांचा रविवारचा दिवस होता आणि साहेब घरामध्ये बसले होते आणि फायली चालायचं काम चालू होतं. आणि आजकाल महत्वाच्या सगळ्या फायली त्या घरामध्येच बघितल्या जातात. त्यामुळे ते फाईल चालायचं काम चालू आहे आणि फाईल चालता चालता साहेबाचं लक्ष गेलं की आपलं पोरगं गाडीचा खेळ खेळत आहे. आणि पोरगं म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग ज्या नालायकांना उमराण्याला जायचंय त्यांनी पटकन गाडीत बसून घ्या, ट्रिंग ट्रिंग त्या नालायकांना देवळ्याला उतरायचंय त्यांनी पटकन गाडीमधून उतरून जा. साहेबांना बघितलं पोरगं काहीतरी चुकीचं बोलतंय. साहेबांनी पुन्हा लक्ष देऊन ऐकलं. कोणाचा आपलं मस्त मजेत चालू, ट्रिंग ट्रिंग त्या नालायकांना उमराण्याला उतरायचंय आणि पटकन गाडीत उतरून जा, ट्रिंग ट्रिंग त्या नालायकांना देवळ्याला जायचंय आणि पटकन गाडीत बसून घ्या. साहेबांना पोरला जवळ बोलवलं, त्याला सांगितलं, बाळा नालायक बोलू नये, नालायक बोलणं वाईट असतं, असं बोलायचं नाही. पोरगा म्हटलं ठीक आहे बाबा, अजिबात नाही बोलणार. आणि मग साहेब पुन्हा काम करायला बसले. 5 मिनिटानंतर पोराचं पुन्हा चालू, पोरग असते, ट्रिंग ट्रिंग त्या नालायकांना देवळ्याला जायचंय आणि पटकन गाडीत बसून घ्या, ट्रिंग ट्रिंग त्या नालायकांना उमराण्याला उतरायचंय आणि पटकन गाडीमधून उतरून जा. बापानं विचार केला, याला सांगून बघितलं ना त्याला समजत नाही, एक काम करायला मारलं पाहिजे. बापानं पोरला पकडलं, 15 मिनिटं मारलं. 15 मिनिटं पोरगं रडतंय आणि 15 मिनिटानंतर बाप विचार करतोय, त्याला 15 मिनिटं मारलंय म्हटल्यावर पोरगं 15 मिनिटं रडतंय. 15 मिनिटानंतर हे पोरगं नालायक शब्द विसरून सुद्धा गेलं असेल आणि बाप पुन्हा काम करायला बसला. 15 मिनिटानंतर पोराचं रडणं थांबलं आणि 15 मिनिटानंतर पोरगं पुन्हा गाडी खेळायला लागलं आणि पोरगं म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग आत्ताच्या का नालायकामुळं गाडी 15 मिनिटं थांबली तरी ज्या नालायकांना देवळ्याला जायचंय त्यांनी पटकन गाडीत बसून घ्या. का होतं? जे पेरलं ते उगवणार आहे. महात्मा फुलेंनी चांगला विचार केला होता, शिवाजी महाराजांच्या आई वडिलांनी चांगला विचार केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई वडिलांनी एक चांगला विचार असू दे, चांगला विचार आणि विश्वास पेरला होता. आम्ही आमच्या पोरांना हे शिकवलं पाहिजे ना, आम्ही आमच्या पोरांना दिलं पाहिजे. या सगळ्यांचे फोटो इथं लावलेत ना, काय त्याग केला असेल? बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी, आज तुम्ही एवढ्या संख्येने इथं बसताय, बाबासाहेबांच्या पत्नी रमाईला तुम्ही आम्ही त्यागमूर्ती म्हणतो. काय दिलं होतं रमाईनं? बाबासाहेब किती श्रीमंत आहेत माहिती आहे? बाबासाहेबांचा फोटो बघितल्यानंतर आम्हाला लक्षात येतं, बाबासाहेब तत्कालीन काळातले आशिया खंड म्हणजे भारतासारखे जे आशिया खंडात देश आहेत ना, 49 देश आहेत. 49 देशामध्ये जपान आहे, चीन आहे, ब्रह्मदेश आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, भारत आहे. 49 देश आहेत. 49 देशामधली अर्थशास्त्रामधली जगातील पहिली डॉक्टरेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे.
आमच्या खिशामध्ये जे पैसे असतात ना, पैसे, त्या रुपयाला किंमत आहे. 10 रुपयात काय येतं, 20 रुपयात काय येतं, 100 रुपयात काय येतं, या रुपयाची किंमत जी आहे ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवली आहे. शेतीमालाला काय किंमत दिली पाहिजे ते बाबासाहेब त्या काळामध्ये आम्हाला सांगतायत. शेतकऱ्यांकरता बाबासाहेब कोर्टामध्ये काळा खोड घालून वकिली करतायत. शेतकऱ्यांना न्याय दिला गेला पाहिजे. भारताच्या बँका ज्या उभ्या आहेत ना, त्या बँकिंग क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. आम्हाला जे लोक नोकरीला असतील ना, त्याला समजेल पीएफ मिळतो, पीएफ प्रॉव्हिडंट फंड. त्या प्रॉव्हिडंट फंडाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. रविवारची जी सुट्टी मिळते ना, त्या रविवारच्या सुट्टीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. बाबासाहेबांनी ठरवलं असतं फक्त व्यापार करायचा, तर बाबासाहेबांनी टाटा, बिर्ला, अंबानी कधीच जवळ येऊ शकले नसते, इतका पैसा कमवला असता. बाबासाहेबांनी ठरवलं असतं आपल्याला राजकारण करायचं, आपल्या मोठ्या पदावर जायचं, बाबासाहेब राष्ट्रपती या देशाचे सहज होऊ शकले असते. बाबासाहेबांनी ठरवलं असतं फक्त वकिली करायची आणि पैसा कमवायचा, तर 10 पिढ्यांना पुरेल एवढा पैसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहज कमवू शकले असते. बाबासाहेबांनी आपलं काहीच केलं नाही. बाबासाहेबांनी आपलं सर्व जे आहे ना, हे समाजाकरता देऊन टाकलं. एका समाजाकरता नाही, इथल्या प्रत्येक समाजाला दिले, प्रत्येक समाजाला. तुम्ही म्हणाल कसं प्रत्येक समाजाला दिलं? मला एक सांगा. आरक्षणाचा फायदा अनेक लोक घेत आहेत. ओबीसी घेतात आरक्षणामध्ये, बरोबर आहे. ओबीसी मध्ये अनेक लोकांचा समावेश झाला पाहिजे. बाबासाहेबांची भूमिका होती. त्यामध्ये मराठा असतील, माळी असतील, बंजारी असतील, धनगर असतील, या सगळ्या समाजांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे. त्याकरता संघर्ष चालू आहे. ओबीसीचं आरक्षण आहे, एससीचं आरक्षण आहे, एसटीचं आरक्षण आहे. आरक्षण कोणी दिलं होतं आम्हाला? आरक्षण कोणामुळे मिळालं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना लिहितायत. राज्यघटना लिहिताना टीव्ही कामत नावाचे ग्रस्त आहे. बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब हा देश धार्मिक आहे, तुम्ही राज्यघटनेची सुरुवात देवाच्या नावाने करा. बाबासाहेब काहीच बोलले नाही. सादुल्ला खान नावाचे मुस्लिम ग्रस्त आहेत. बाबासाहेबांना म्हणतायत, बाबासाहेब तुम्ही राज्यघटना लिहितायत ना, राज्यघटनेची सुरुवात तुम्ही अल्लाच्या नावाने करा. बाबासाहेब काहीच बोलले नाही. बौद्ध धर्माची लोक बाबासाहेबांना भेटायला गेली आणि म्हणली, बाबासाहेब तुम्ही राज्यघटना लिहितायत ना, राज्यघटनेची सुरुवात तुम्ही बुद्धाच्या नावाने करा. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. आणि या विषयावर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये बोलायला उभे राहिले, त्यावेळी बाबासाहेब सांगतायत की मी लिहित असणारी राज्यघटना ही कुण्या एका जातीची नाही आहे, कुण्या एका धर्माची नाही. ही राज्यघटना समस्त भारतीयांची आहे आणि म्हणून या राज्यघटनेची सुरुवात ही भारतीयांच्या नावाने होणार. वाचून बघा, राज्यघटनेची सुरुवात आहे काय? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. कलम क्रमांक 1 देशाचं नाव निश्चित केलं, भारत, दॅट इज इंडिया. पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत नाव बदलू शकत नाही. कलम क्रमांक 2, 3 नवीन राज्याची निर्मिती केली. कलम क्रमांक 14 समानतेचा अधिकार दिला. समानता म्हणजे काय आहे? व्यवसाय स्वतंत्र, धर्म स्वतंत्र, अर्थ स्वतंत्र, विचार स्वतंत्र, बोलायचं स्वतंत्र, लिहायचं स्वतंत्र, स्त्रियांना समान अधिकार. म्हणजे स्त्रियांनी पुरुषांसमोर यायचं नाही. त्या काळामधला कायदा होता. त्या काळात सांगितलं गेलं की मतदानाचा अधिकार कोणाला आहे? आता माझी आजी, माझी आई तुम्ही बसल्यात, मतदान करायचं म्हटलं की आधार कार्ड घेऊन मतदानाला जातात ना. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी परिस्थिती अशी होती की स्त्रियांना मतदानाचा अधिकार नाही, फक्त श्रीमंत कुटुंबातल्या पुरुषांना अधिकार. त्यातही कोण की ज्यांना टॅक्स भरायचा आहे तेवढ्याच लोकांना मतदानाचा अधिकार, उरलेल्यांना अधिकार नाही. बाबासाहेब म्हणजे असं चालणार नाही. प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार असला पाहिजे आणि जो मतदानाचा अधिकार राष्ट्रपतीला आहे तोच मतदानाचा अधिकार की त्या सामान्य माणसाला मिळायला हवा. प्रत्येकाला एक अधिकार बाबासाहेबांनी अधिकार दिला. ह्याच्या पुढे जाऊन सांगू, बहुपत्नीत्वाची पद्धत होती. एका माणसानं 4 लग्न केली तरी चालत होते. बाबासाहेब म्हणते हिंदू कोडवी लागलं. बाबासाहेब म्हणते असं चालणार नाही. एकाला एकच लग्न केलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला संपत्तीमध्ये अधिकार असला पाहिजे. म्हणजे आपल्याला वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला अधिकार मिळतो ना, त्या अधिकाराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. आणि हे करताना लिहायचा अधिकार नव्हता, बोलायचा अधिकार नव्हता. व्यवसाय, शेतकऱ्यांना शेतीच करायची, लोहार कामच करायचं, नांगराने केसच कापायचे, सुतारानं सुतार काम करायचं, असं व्यवहार ठरलेले होते. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की प्रत्येकाला जो आहे वेगवेगळा व्यवसाय करायचा अधिकार आहे. व्यवसाय स्वतंत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्यामुळे आम्ही शेती करू शकलो, आमची मुलं उद्योग व्यापार करू शकली ना, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मी सांगत होतो की बाबासाहेबांकडे किती पैसा होता आणि बाबासाहेबांच्या पत्नी काय झाल्या. बाबासाहेब लंडनला शिकायला निघाले आणि जात असताना 6 महिने घरामध्ये पुरेल एवढा किराणा फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवला. 6 महिन्यानंतर घरामधला किराणा संपलाय आणि बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई यांच्या अंगावर 1.5 वर्षाचं पोरग आहे. ते पोरग दूध पित आहे
आणि 3 दिवस झाले घरामधला सगळा किराणा संपलाय आणि 3 दिवसापासून घरात अन्न शिजलेलं नाही आणि रमाबाई आंबेडकरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे. आता आईच्या पोटामध्ये जर अन्न नाही म्हटल्यावर त्या बाळाला दूध कुठून देणार आहे आणि ते बाळ रडायला लागलं. आता रमाईला काय करावं कळत नाहीये. आणि तसं बाबासाहेबांच्या आत्या मीराबाई घरामध्ये आल्या, त्यांनी परिस्थिती बघितली आणि सांगितलं, रमा एक काम कर, पलीकडे दुकानदार आहे, दुकानदाराकडे जा, त्याला सांग की आमचे साहेब लंडनला गेले, आमचे साहेब उच्च शिक्षण घ्यायला गेले, आमचे साहेब तिकडून परत आले तर तुझा पैसा आम्ही तुला देऊन टाकू, तुला तांदूळ आम्हाला औषधवाद देतो का? दुकानदार म्हटलं, तुला रमाई म्हटलं जाऊन बघते. रमाई दुकानदाराकडे गेल्या, दुकानदाराला सांगितलं की दादा आमचे साहेब लंडनला गेले, आमचे साहेब उच्च शिक्षण घ्यायला गेले, आमचे साहेब तिकडून शिकून इथं परत आले तर तुझे पैसे आम्ही तुला देऊन टाकू, तुला तांदूळ आम्हाला औषधवाद दे. दुकानदार म्हटला, ताई घेऊन जा ना, दुकान तुझंच आहे. दुकानदारानं तांदूळ मोजला, रमाईच्या हातात ठेवला आणि तांदूळ रमाईच्या हातामध्ये देताना दुकानदार रमाईला सांगतोय, ताई जर साहेबाला काही कळतं का? म्हणजे काय झालं, इथं कुटुंबाला खायला मिळत नाही आणि तिकडे शिकायला जायचं काय होती? रमाईने काय केलं, तो तांदूळ कसा उचलला, घेतला, दुकानदाराच्या अंगावर फेकला आणि त्याला सांगितलं की अरे क्रांती काय असते ना हे तुला समजणार नाही. ज्यावेळी आमचे साहेब लंडनहून शिकून इथं भारतामध्ये परत येतील आणि इथं आल्यावर त्या झोपलेल्या समाजामध्ये क्रांती घडवतील ना, तेव्हा तुला समजणार आहे की आम्ही उपाशी पोटी का जगत होतो म्हणून. आणि त्यानंतर रमाईच्या त्या मुलाचं निधन झालं का? खायला मिळालं नाही, उपचार झाले नाही, म्हणून बाबासाहेबांच्या रमाईच्या मुलाचा मृत्यू झाला. समाज जमलाय सगळा, अंत्यसंस्कार करायचा आहे आणि कोणतरी पुढारी आला. तो म्हणता, बाबासाहेबांना कळवलं का? बाबासाहेबांना तार केली का? आणि आतमध्ये रडत बसली रमाई धावत आली. रमाई म्हणते, खबरदार जर कोणी बाबासाहेबांना कळवलं तर. पुढाऱ्यानं विचारलं, ताई मुलगा मला नाव आहे बाबासाहेबांचा, पण बातमी कळवायला लागेल ना? रमाई म्हणते, नाही, जर बाबासाहेबांना मुलाच्या मृत्यूची बातमी कळवली त्यांना वाईट वाटेल आणि वाईट वाटलं तर अभ्यास करता येणार नाही, अभ्यासामध्ये खंड पडेल आणि अभ्यासामध्ये खंड पडला तर क्रांती घडवता येणार नाही. कोणीही बाबासाहेबांना कळवू नका. 2 महिने मुलाच्या मृत्यूची बातमी रमाईने लपवून ठेवली आणि कोणतरी म्हटलं, ताई त्या मुलाच्या अंगावर आपल्याला नवीन कपडे घालायला पाहिजेत, अंत्यसंस्कार करायचा म्हटल्यावर नवीन कपडे घालावे लागतात, नवीन